नमस्कार मित्रांनो, मी विवेक साळुंके आपलं स्वागत करतो CS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. CS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला विविध प्रकारचे पोलीस भरतीचे अपडेट मिळत असतात. त्याचप्रमाणे आपण सामान्य ज्ञान असो, गणित असो, बुद्धिमत्ता असो किंवा मराठी व्याकरण असो याच्यावर विविध प्रकारचे प्रश्नांचे विश्लेषण आपण इथं घेत असतो. त्याच पद्धतीने आज आपण घेऊन आलेलो आहोत जळगाव पोलीस भरतीसाठी एक विशेष सेशन घेऊन आलेलो आहोत. तर सामान्य ज्ञान या विषयासाठी जे की आता जळगाव पोलीस भरतीच्या ग्राउंडचं मेरिट लिस्ट लागलेली होती, 26 मार्कावर क्लोज झालेलं होतं. तर बरेचसे विद्यार्थी इथं बसलेले आहेत लेखी परीक्षेसाठी, आणि याची जी काही लेखी परीक्षा असणार आहे तर ती आहे 7 जुलैला. बरोबर, 7 जुलैला जळगाव पोलीस भरतीची लेखी परीक्षा असणार आहे. त्यामुळे आपण 1 जुलैपासून ही सिरीज स्टार्ट केलेली आहे. 7 दिवस 7 पेपर अशा पद्धतीची ही सिरीज असणार आहे. अत्यंत महत्त्वाचे जे काही प्रश्न असणार आहेत तेच आपण इथं घेणार आहोत. जळगाव जिल्हा विशेष प्रश्न जे काही असतील ते सुद्धा आपण इथं घेणार आहोत, आणि या सर्व प्रश्नांचं म्हणजे अतिसंभाव्य प्रश्नांचे इथं विश्लेषण आपण या सिरीज मधनं पाहणार आहोत. अशाच पद्धतीचे तुम्हाला जे काही अपडेट असतील जळगाव पोलीस भरतीच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांचे जे काही पेपर्स असतील त्याची सुद्धा आपण इथं सराव करून घेणार आहोत. 7 जुलैला बऱ्याच जिल्ह्यांचे पेपर असल्या कारणामुळं आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने पेपर पाहणार आहोत. 7 दिवस 7 पेपर ही एक सेशन आपण चालू केलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण ऑफलाईनही क्लास चालू केलेला आहे, त्याचंही मी तुम्हाला स्पेशल व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही डिटेल तुम्हाला देणार आहे. तर मग चला आपण प्रश्नांकडे वळूया, जास्त वेळ न घेता तुमचा, कारण की हा वेळ तुमचा अभ्यासाचा असणार आहे, कुठेही फिरण्याचा नसणार आहे. तर मग चला प्रश्नांकडे वळूया. चला पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया. इथं पहिला प्रश्न होता तुमचा, भारत छोडो आंदोलनास कुठून सुरुवात झाली? तर भारत छोडो आंदोलनास कुठून सुरुवात झाली होती? तर ती झाली होती मुंबई येथून. ऑप्शन नंबर 3 मुंबई येथून ही भारत छोडो आंदोलनास सुरुवात झाली होती. भारत छोडो आंदोलन जे काही होतं, छोडो भारत आंदोलन, तर ते केव्हा होतं? तर ते 1942 ला होतं. 1942 मध्ये छोडो भारत आंदोलन सुरुवात झालेली होती 1942 मध्ये. बरोबर. तर छोडो भारत आंदोलन जे काही होतं तर त्याची सुरुवात मुंबईपासून झाली होती, 1942 पासून झाली होती. आणि कोणत्या राष्ट्रीय अधिवेशनात त्याला हे करण्यात आलेलं होतं? तर संपूर्ण जे काही तुम्हाला डिटेल माहिती असेल भारत छोडो आंदोलनाबद्दल तर ती तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायची आहे. पुढचा प्रश्न घेणार आहोत जळगाव जिल्ह्याचे, विशेषतः जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. येणाऱ्या 7 जुलैच्या पेपरमध्ये तुम्हाला जळगाव जिल्ह्याविषयी बरेचसे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. कदाचित 2 प्रश्न किंवा 3 प्रश्न तुम्हाला जळगाव जिल्ह्याच्या विशेष संदर्भात पाहायला मिळू शकतात. तर त्या संदर्भात आपण हा प्रश्न घेतलेला आहे 2 नंबरचा. जळगाव जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणत्या पर्वतरांगा आहेत? तर जळगाव जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणत्या पर्वतरांगा आहेत? तर ते आहे अजिंठा पर्वतरांग. अजिंठा पर्वतरांग ही जळगाव जिल्ह्याच्या दक्षिणेला असणार आहे. सातपुडा ही जळगाव जिल्ह्याचा पूर्ण भाग व्याप्त कव्हर करत असते सातपुडा जिल्हा, सातपुडा पर्वतरांग. बरोबर. जळगाव जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता आहे? मग अजिंठा डोंगर आहे, अजिंठा पर्वतरांग असणार आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. 3 नंबरचा प्रश्न होता, दुसरी गोलमेज परिषद टिंबटिंब साली भरली? तर दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती? तर दुसरी गोलमेज परिषद भरली होती 1931. ऑप्शन नंबर 2 1931 ला दुसरी गोलमेज परिषद भरली होती. पहिली गोलमेज परिषद केव्हा भरली होती? तर फर्स्ट गोलमेज परिषद जी भरली होती ती भरली होती 1930 ला. 1930 ते 1931 पर्यंत चालली होती पहिली गोलमेज परिषद. आणि सेकंड गोलमेज परिषद होती ती 1931 मध्ये. आणि थर्ड गोलमेज परिषद होती तर ती होती 1932 मध्ये. बरोबर. सर्व प्रकारच्या पहिली, दुसरी आणि तिसरी गोलमेज परिषदा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. महात्मा गांधीजी हे कोणत्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते हे मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. बरोबर. पुढचा प्रश्न होता 4 नंबरचा, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी टिंबटिंब या नदीचे खनन केलेल्या दरीत भागात वसली आहे? तर जगप्रसिद्ध जी काही अजिंठा लेणी आहे, जी काही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येते, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येते. नवीन नाव आहे औरंगाबाद जिल्ह्याचं, छत्रपती संभाजीनगर. तर त्या जिल्ह्यात ती येते अजिंठा लेणी. तर तिचे या नदीचे जे काही खनन केलेल्या दरी भागात वसली आहे, तर कोणती ती नदी आहे? तर ती आहे वाघूर नदी. वाघूर नदी हा सुद्धा तुमच्या जळगाव जिल्ह्याशी रिलेटेड म्हणजे जवळपास
चा हा प्रश्न असल्यामुळं हा मी प्रश्न घेतलेला आहे. पुढचा प्रश्न होता 5 नंबरचा, सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग किती नंबरचा आहे? तर सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग नंबर किती आहे? तर तो आहे ऑप्शन नंबर 1 211. आता हा प्रश्न घेण्याचं कारण काय, तर जळगाव जिल्ह्यातनं सुद्धा 211 नंबरचा जो राष्ट्रीय महामार्ग आहे हा जातो. सोलापूर ते धुळे, धुळे ते सोलापूर जो आहे, धुळ्याहून निघाल्यानंतर धुळ्यानंतर चाळीसगावमध्ये तो एंटर करतो आणि मग तो पुढे औरंगाबादकडे जातो, बरोबर. तर चाळीसगाव हा जो तालुका आहे हा कोणत्या याच्यात येतो, तर जळगाव जिल्ह्यामध्ये येतो. त्याच्यामुळे हा त्याच्याशी रिलेटेड आहे. राष्ट्रीय महामार्ग 211. NH6 हा जळगाव जिल्ह्यातून जातो. NH6 सुद्धा हा जळगाव जिल्ह्यातून जातो. 6 नंबरचा प्रश्न होता, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गुलाबराव पाटील. गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जळगाव जिल्ह्यातल्याच अमळनेर तालुक्याचे आमदार असलेले अनिल पाटील हे मंत्री सुद्धा आहेत आणि हे पालकमंत्री कुठले आहेत? तर हे आहे नंदुरबारचे. नंदुरबारचे जे काही मुलं पाहत असतील तर त्यांनी हे लक्षात घ्यायचं की नंदुरबारचे जे पालकमंत्री ते कोण आहेत? अनिल पाटील. गिरीश महाजन हे धुळ्याचे पालकमंत्री असणार आहेत. आणि नुकतंच आता केंद्रीय मंत्रिमंडळ बसलं, म्हणजे आता 18वी लोकसभा बसली, तर त्याच्यात रक्षा खडसे या सुद्धा मंत्री झालेले आहेत. तर त्यांचं त्यांना कोणतं मंत्रीपद देण्यात आलेलं आहे ते मला कमेंट्स मध्ये सांगायचं आहे. रक्षा खडसेंचं मंत्रिपद. 7 नंबरचा प्रश्न होता, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. मसुदा समितीचे अध्यक्ष होते कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समिती आहे, मसुदा समिती. याच्यावर आपण डिटेल व्हिडिओ घेणार आहोत, डिटेल एक्सप्लेनेशन घेणार आहोत. 8 नंबरचा प्रश्न होता, भारताचे संविधान कधी अंमलात आले? तर भारताचे संविधान कधी अंमलात आले होते? तर भारताचे संविधान अंमलात आले होते ते 26 जानेवारी 1950 ला ते अंमलात आलेलं होतं भारताचे संविधान, बरोबर. 26 जानेवारी 1950 हे भारताचे संविधान अंमलात आलेले होते आणि 26 नोव्हेंबर 1949 ला आपली घटना स्वीकृत केलेली होती. आपण घटना स्वीकृत केलेली होती. 9 नंबरचा प्रश्न होता विज्ञानाविषयी, स्पायरोगायरा हे टिंबटिंब शैवाल आहे. तर स्पायरोगायरा हे कोणते शैवाल आहे? तर ते आहे हरित प्रकारचे शैवाल आहे, बरोबर. 10 नंबरचा प्रश्न होता तुम्हाला, बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होता? तर बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होता? तर ते होते सरदार वल्लभभाई पटेल. हे बारडोली सत्याग्रहाचे नेता होते. बारडोली सत्याग्रह केव्हा झाला होता? तर 12 फेब्रुवारी, म्हणजे 12 फेब्रुवारी 1928 ला बारडोली सत्याग्रह झालेला होता. तर त्याचे नेता कोण होते? तर ते होते वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल हे त्याचे नेता होते. आज इथं आपण 10 प्रश्न पाहिलेले आहेत वेळेअभावी. याच्यानंतर तुम्हाला मी सांगून देतो की पुढचे 7 दिवस, म्हणजे पुढचे 6 दिवस राहतील आता. तर हे 6 दिवस तुम्हाला कंटिन्यू जळगाव जिल्ह्याविषयी प्रश्न पाहायला मिळतील. प्लस जळगाव जिल्ह्यामध्ये अजून काही पेपर अतिसंभाव्य, म्हणजे मॉडेल पेपर जो म्हणतो आपण, मॉक टेस्ट सारखा, तर तो सुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळून जाईल. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं, बाजूमध्ये बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करून द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलला मिळत राहतील. तर CS एज्युकेशन सोबत तुम्ही राहा, तुमच्यासोबत CS एज्युकेशन राहील, बरोबर. धन्यवाद.